नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब सायलीला खूपच जास्त महत्त्व देतात. सायली सगळ्यांची लाडकी झालेली आहे. सगळ्यांची मनं जपणारी सायली, साधा भोळा स्वभाव आणि फक्त मनामध्ये सगळ्यांबद्दल आदर आणि प्रेम. तिचा हा स्वभाव सगळ्यांच्या मनाला भावून जातो. त्यामुळे सायलीची आता सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळी छाप उमटलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, सगळेजण फक्त सायलीचा आदर करतात आणि त्यामुळे सायलीचं सगळीकडे कौतुकच होत असतं. म्हणजे आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे दोघे जण लाडची माणसं आहेत आणि त्यात त्यांच्या त्या 3 मुली ज्या घरी आलेल्या असतात त्यासुद्धा विचित्र वागत असतात. पण तरीसुद्धा सुभेदार त्यांचं हे वागणं सहन करत असतात. कारण फक्त सायली, ते सायलीचं कुटुंब आहे म्हणून त्यांना सहन केलं जात असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, याच्यावरूनच सायलीची सगळ्यांच्या मनामध्ये किती महत्त्वाची जागा निर्माण झालेली आहे हे आता प्रियाला दिसून येत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला सायलीचा राग येत असतो. सगळेजण फक्त सायली सायलीच करत असतात, सायलीला महत्त्व देत असतात. जेव्हा इथे सायली अस्मिताच्या हातातून औक्षणाचं ताट घेऊन इथे अश्विनचं औक्षण करायला जाणार, तेवढ्यातच अश्विन तिथून निघून जातो. सायलीला खूप जास्त वाईट वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते, "मग काय झालं सायली? तो काय फक्त एकटा तुझा भाऊ आहे का? मी तुझी नणंद असले तरीसुद्धा तुला बहिणीसारखी आहे ना? मी तिन्ही रोल प्ले करणार आहे. एक म्हणजे तुझी बहीण, तुझी नणंद आणि त्याचबरोबर तुझी मैत्रीणसुद्धा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली खुश होते. अस्मिता पाटावरती बसते आणि म्हणते, "सायली मामी, अगं मला पण आता ओवाळ ना. मी तुझी बहीण आणि भाऊ दोन्हीसुद्धा व्हायला तयार आहे." आणि तेव्हा सायलीचा उदास चेहरा झालेला असतो. त्याच्यावरती अस्मिताने स्माईल आणण्याचं काम केलेलं असतं. तेव्हा इथे सायली भाऊबीजेच्या दिवशी आपल्या नंदेला अस्मिताला ओवाळते. पण त्या दिवशी सायलीचा चेहरा उदास होऊ नये यासाठी सगळेजण आपापल्या परीने काळजी घेत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया अजूनच चिडलेली असते. जेव्हा अश्विन ताटावरून उठून सायलीकडे न बघता निघून जातो, तेव्हा इथे सायलीचा उतरलेला चेहरा बघून प्रियाला आनंद होतो. पण अस्मिता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिकू न देता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला परत मिळवून देते. तिला स्वतःला ओवाळायला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळ्यांचा फराळ वगैरे झालेला असतो आणि तेव्हा इथे सगळेजण फटाके वाजवायला जातात. तेव्हा प्रियाच्या मनातील सायलीबद्दलचा राग आता इथे सगळ्यांना दिसून येतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सायलीच्या पदराला आग लावणाऱ्या प्रियाला प्रतिमाने बरोबर धडा शिकवलेला असतो. सायलीला त्रास देत असताना इथे प्रियाला प्रतिमाने बघितलेलं असतं आणि त्यामुळे प्रतिमाला तिचं वागणं सहन होत नाही आणि ती सगळ्यांसमोर प्रियाचं थोबाड फोडते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली संकटात आहे. सायलीवरती संकट येणार आहे याची चाहूल प्रतिमाला लागताच प्रतिमा सगळ्यांसमोर सायलीला तन्वी अशी हाक मारते. तर इथे आता प्रतिमा सत्याचा उलगडा करते आणि सगळ्यांच्या समोर सायली हीच तन्वी असल्याचं बोलायला लागते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा प्रतिमानेच केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर तिरस्कार निर्माण झाला तर तो कुठल्या पातळीला घेऊन जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. तशी अवस्था काहीशी आता प्रियाची झालेली असते. सायलीचं कौतुक हे आता चारही बाजूने होत असतं. सुभेदार किल्लेदार, त्याचबरोबर मधुभाऊ आणि सगळेजणच सायलीचं भरभरून कौतुक करत असतात. म्हणजे स्वतःचे आता प्रियाचे आई वडीलसुद्धा सायली किती चांगली आहे, किती गुणी आहे असंच म्हणत असतात आणि प्रिया मात्र सगळ्यांचा तिरस्कार करत असते. तिला सगळ्यांचा राग येत असतो. ती इथे किल्लेदार, सुभेदार आणि स्वतःच्या आई वडिलांचा, मधुभाऊंचा आणि आता तर महिपत, नागराज, साक्षी यांचासुद्धा राग करायला लागलेली असते. ती फक्त एका व्यक्तीचा राग करत नाही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे इथे आता अश्विन. कारण अश्विन तिला तिच्या बाजूने हवा आहे आणि म्हणून ती तात्पुरती का होईना पण त्याच्याबरोबर गोडगोड वागते.
ते सुद्धा फक्त तिच्या कामापुरतं. पण इथे सायली आता सगळ्यांबरोबर आनंदी आहे आणि आपण किती दुःखी, सगळेजण आपला राग करतात, कुणीही आपल्याला सणामध्ये सुद्धा सामील करून घेत नाही आहे, ही गोष्ट आता प्रियाच्या मनाला खात असते आणि तिला आता सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघवत नसतो आणि म्हणूनच इथे आता मनातून काळी असणारी ही प्रिया आता नको ते काम करत असते. तर सायली तिथे उभी असताना ती तिथे पेटलेला दिवा सायलीच्या पदराजवळ ठेवते आणि सायलीचा पदर त्या दिव्यावरती पडतो आणि पदर आता पेट घ्यायला सुरुवात करतो आणि सायली इथे आनंदाने आपल्या कुटुंबाकडे बघत असते आणि इथे फुलबाजे पेटवत असते, पाऊस लावत असते आणि ह्या प्रियाने आता मुद्दामून दिवा बरोबर तिच्या पदराच्या दिशेने चालू ठेवलेला असतो. तेव्हा इथे दिव्यावरती पदर पडल्यानंतर तो लगेचच पेट घ्यायला सुरुवात करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा घरामध्ये असते. प्रतिमाला चाहूल लागते की तिची मुलगी तन्वी संकटात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा कासावीस होते आणि ती आता धावत पळत बाहेर येते. तेव्हा प्रतिमाचं लक्ष जातं तर सायलीचा पदर पेट घ्यायला लागलेला असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया मुद्दामून तो दिवा अजून तिच्या पदराच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे प्रतिमाचं लक्ष आता प्रियाच्या या घाणेरड्या कृत्याकडे जातं. तेव्हा इथे सायलीचा पदर पेट घेत आहे हे बघितल्यानंतर प्रतिमाच्या समोर 22 वर्षांपूर्वीचा अपघात येतो. तेव्हा इथे रविराज काका, त्याचबरोबर प्रतिमा आणि इथे लहानपणीची तन्वी हे तिघेजण गाडीतून जात असतात आणि तेव्हा त्यांच्या गाडीचा झालेला अपघात हे संपूर्ण चित्र प्रतिमाच्या समोर आल्यानंतर प्रतिमा आता जोरात ओरडते, तन्वी, तन्वी बाजूला हो बाळा. तेव्हा इथे आता सगळेजण प्रतिमाकडे मागे वळून बघतात. तेव्हा सगळेजण प्रियाकडे बघत असतात. ती तर व्यवस्थित उभी असते. तेव्हा प्रतिमा सायलीकडे येते. तेव्हा इथे सायलीकडे सगळ्यांचं लक्ष जातं. तिच्या पदराने पेट घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा म्हणत असते की तन्वी बाळा, अगं तुझा पदर बघ. आणि तेव्हा इथे प्रतिमा पटकन तिचा पदर पकडते आणि कारंजामध्ये, जिथून आता पाणी सुरू होत असतं, त्या कारंजामध्ये इथे आता सायलीचा पदर धरला जातो. कारंजामध्ये पाणी असल्यामुळे सायलीच्या पदराची आग ही पटकन विझवली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा इमोशनल झालेली असते. आपल्या मुलीला तन्वीला ती इथे घट्ट मिठी मारते आणि म्हणते, तू ठीक आहेस ना तन्वी, तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो मी एकदम ठीक आहे, पण तुम्ही मला तन्वी का म्हणताय? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अगं मला आत्या काय म्हणतेस तू? तू तर माझी तन्वी आहेस ना, माझी मुलगी, आणि तू मला आत्या म्हणतेस? आता अर्जुनबरोबर राहून तू पण मला आत्याच म्हणणार आहेस की काय? अगं तू तरी मला आई म्हण. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. रविराज काका म्हणतात की प्रतिमा अचानकपणे सायलीला तन्वी का म्हणायला लागली? तसंही प्रतिमाला आधीचं सगळं काही आठवतंय. म्हणजे आज तर तिने इथे आता प्रतापसाठी स्वतःच्या हाताने मलई बर्फी बनवून आणली होती, जशी ती दरवर्षीप्रमाणे बनवायची. पण इथे आता प्रतिमाला असं वाटतंय का की सायली हीच खरी तन्वी आहे? म्हणजे प्रतिमाने सायलीला ओळखलंय की काय, की ती तन्वी आहे म्हणून? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आत्या अगं असं काय करतेस? ही तर सायली आहे ना, माझी बायको. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अरे अर्जुन, ही तन्वी आहे, तन्वी. हो ना, तू तन्वी आहेस की नाही? सांग बरं सगळ्यांना तन्वी. तेव्हा इथे आता सायली ही तन्वी आहे असं प्रतिमा त्या सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण म्हणत असतात की नाही, ही तन्वी आहे आणि ही सायली आहे. पण तरीसुद्धा प्रतिमा आत्या काही ऐकायला तयार नसते. ती सायलीलाच तन्वी म्हणत असते. तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, अगं आई, असं काय करतेस तू? मला माहिती आहे की तुझं सगळ्यात जास्त प्रेम ह्या सायलीवरती आहे. तुझी सख्खी मुलगी मी आहे, पण तरीसुद्धा तू मला कधी सख्ख्या आईप्रमाणे खरं प्रेम दिलं नाहीसच गं. म्हणजे तू माझ्यापेक्षा जास्त या सायलीवरती प्रेम केलंस, या सायलीला जीव लावलास, आणि आता तर काय म्हणतेस, या सायलीलाच तू तन्वी म्हणतेस का? अगं मी तुझी मुलगी आहे, मी तुझी तन्वी आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, तुझ्यासारखी मुलगी कधी माझी मुलगी असू शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, अगं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, गप्प बस, आणि तिच्या जोरदार थोबाडीत देते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्या, अगं काय हे करतेस काय तू? इथे आता सगळ्यांसारखी तू पण वागायला लागलीस का? तू पण माझ्या बायकोचा राग करतेस, तन्वीच्या थोबाडीत दिलीस तू.
तेव्हा प्रतिमा म्हणते, तुझ्या बायकोने काय केले माहिती आहे? सायलीच्या पदराला आग लावण्याचा प्रयत्न केला तिने. तिने तो दिवा इथून उचलला आणि इथे सायलीच्या पदराजवळ ठेवला. कारंजाजवळ उभी असताना सायलीचं लक्ष नव्हतं आणि तिच्या पदराजवळ इथे हिला दिवा ठेवायची काय गरज होती? खोटं बोलू नकोस तन्वी, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणत असतो, हे सगळं खरं आहे तन्वी? तेव्हा प्रतिमा म्हणते, ती काय खोटं बोलेल? तू खोटं बोलू शकत नाही आहेस गं. तू माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलास, तिला जाळण्याचा प्रयत्न केलास. लाज नाही वाटली तुला? तुला काय वाटलं ती एकटी आहे का? तिच्याबरोबर कुणीच नाही आहे असं वाटलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, प्रतिमा भयंकर चिडलेली असते. सायलीच्या पदराला आग लागणार याची चाहूल लागताच आपली तन्वी संकटात आहे असं प्रतिमाला जाणवतं आणि म्हणून प्रतिमा बाहेर येऊन बघते तर काय, इथे प्रियाचं कारस्थान तेच सुरू असतं की आता सगळेजण आनंदी आहेत तर सगळ्यांना दुःख कसं द्यायचं, सगळ्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा हे प्रियाला बरोबर कळत असतं आणि त्यामुळेच प्रियाने आता सगळ्यांच्या आनंदावरती विरजण टाकण्यासाठी इथे तिच्या पदराला आग लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तो प्रयत्न फसतो. आता इथे सायलीची आईच असताना सायलीला कुणाची मारायची हिंमत होणार आहे? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला 22 वर्षांपूर्वीचा तिचा अपघातसुद्धा आठवतो आणि लहानपणीची तन्वीसुद्धा, आई मला लाडू दे ना, अशी जेव्हा इथे लहानपणीची तन्वी तिला हाका मारत असते, हे सगळं तिला एकदम आठवतं आणि प्रियाला ती बजावत असते की पुन्हा माझ्या तन्वीला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. आधीच त्या लहान जीवाने खूप काही सहन केले, खूप काही भोगलंय तिने लहानपणी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला ते सगळं आठवत असताना, ती सायलीलाच तन्वी म्हणत असताना तिला आता खूप मोठा झटका येतो आणि ती जमिनीवरती कोसळते. ती पूर्णपणे पॅनिक झालेली असते. तिला त्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आता तन्वीच्या आठवत असतात आणि म्हणूनच सायली म्हणूनच तिला तन्वी आठवते. प्रिया तिला कुठेही दिसत नाही प्रेक्षकांनो. तेव्हा इथे आता दिवाळीच्या दिवशी चांगले सगळेजण आनंदी असताना प्रियाच्या मूर्खपणामुळे का होईना, पण इथे पहिल्यांदा प्रतिमाने सायलीला तन्वी हाक मारलेली असते आणि ती सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की सायली हीच खरी तन्वी आहे, सायली माझी मुलगी आहे. आणि तेव्हा एका क्षणासाठी का होईना पण सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असतो की सायली हीच तर खरी प्रतिमा आत्याची मुलगी नाही आहे ना? सायली ही रविराज काका आणि प्रतिमा आत्याची तर खरी मुलगी नाही आहे ना? हा आता विचार सगळ्यांच्या मनामध्ये आलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, जेव्हा इथे पूर्णाजीने सगळ्यांना टास्क दिलेला असतो तेव्हा सगळेजण खुश असतात, आनंदी असतात आणि इथे मायलेकींच्या जोड्यांमध्ये प्रतिमा आणि इथे सायली दोघीजणी अगदी सख्या मायलेकींप्रमाणे त्यांची सेम उत्तरं असू दे, सेम त्यांची खेळण्याची पद्धत असू दे, एखाद्या पाहुण्याला कसं अटेंड करायचं, कसा पाहुणचार करायचा, माणुसकी कशी जपायची, हे जे काही गुण आहेत ते प्रतिमामधले अगदी सायलीमध्ये दिसत असतात आणि सायलीचे प्रतिमामध्ये. आणि इथे प्रिया आणि मैनावती या दोघीजणी मायलेकी शोभत असतात. एखाद्या माणसाला कसं लुटायचं, पैशांसाठी कसं गोड गोड बोलायचं, हे गुण सगळ्यांना मैनावतीचे प्रियामध्ये दिसत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, रविराज काकांच्या मनामध्ये आता एक संशय आलेला असतो. रविराज काका म्हणतात की इथे प्रतिमाला जुन्या गोष्टी तर आता आठवत आहेत आणि अचानकपणे सगळ्यांसमोर प्रतिमाने सायलीला तन्वी म्हटले, ह्याच्या मागे काहीतरी रहस्य हे नक्कीच असणार आहे, ते सुद्धा मला आता शोधून काढायला हवं. आणि मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे दोघेजण मला सायलीचे आईवडील तर मुळीच वाटत नाही. सायली एका चांगल्या संस्कारी घरामध्ये लहानाची मोठी झालेली दिसते आणि ते लहानपणी तिच्यावरती झालेले संस्कार हे कुणा एका गुणी आईचे संस्कार दिसत आहेत, एका चांगल्या कुटुंबाचे संस्कार दिसत आहेत. पण यांना बघितल्यानंतर हे मला सायलीचे आईवडील अजिबात वाटत नाही, असं आता प्रतिमाच्या बोलण्यावरून रविराज काकांच्या मनामध्ये विचार आलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. सगळ्यांच्या समोर प्रतिमा आत्याने माझा जीव वाचवला आणि त्याचबरोबर मला त्या तन्वी म्हणाल्या, म्हणजे त्यांची मुलगी मी आहे असं त्यांना वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायलीला अभिमानी वाटत असतो आणि आश्चर्य देखील वाटत असतो. पण एका गोष्टीचा खुलासा मात्र आता प्रतिमाने सगळ्यांच्या समोर केलेला असतो प्रेक्षकांनो, आणि तो खुलासा म्हणजे
सायलीला आता सगळ्यांसमोर प्रतिमाने तन्वी अशी हाक मारलेली असते आणि ती आपली मुलगी असल्याचं सांगितलेलं असतं आणि येथे प्रियाला आपली मुलगी म्हणून तिने नाकारलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो आता इथे प्रतिमाच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय, सगळेजण याचाच विचार करत बसलेले असतात.